जय जय रामकृष्ण हरी। परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। ऊंचे ऊंचे मंदिर तेरे ऊंचा है तेरा धाम। ओ कैलाश वाले बाबा, हे भीमा शंकर बाबा, कृष्णेश्वर बाबा, हे वैद्यनाथ बाबा, हे नागनाथ बाबा, हम करते हैं तुझे प्रणाम। आपल्या प्रत्येकाची टाळी आणि टाळीची सेवा आज कालभैरवाच्या चरणावरती रुजू होणार आहे। एक साथ प्रेमाने भावाने सोह सिंधू सम विशाल जटाजूट चंद्रभा हे सोह सिंधु सम विशाल जटाजूट चंद्रभाल गंगती तरंगमाल कुमल नील बाजे गौतम परिलाल लाल चंदन की कोर भाल गंगती तरंगमाल भुगुटी पर मुंडन की कंठमाल मुंडन की कंठमाल हृदय विशाल पदक जाल रूप विमाल हर दयाल राजे डम 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 डमरुवाज नाग शेष सर्व साज शंकर महाराज तांडव नाचे भोले महाराज आज तांडव नाचे। अद्भुत सुपटित विचित घटात तांडव को करनाद योगीराज नाचे। जय 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 जपत देव वंदन पद महादेव राम कृष्ण करण सेव श्याम वादे अलग अजब अनूप निर्गत सुर नत भूप शंकर हर विश्वरूप सर्वरूप साधे।
भगवान की जय हो. पोचली सेवा कालभैरवाच्या चरणी. शंकरानं डमरू वाजवला, डमरू, आणि त्या डमरूतून निघालेले शब्द आहेत. डबल ग्रॅज्युएट झालेला माणूस जरी असला आणि त्याला सांगितलं ना एक लाईन वाचू साहेब, इट इज इम्पॉसिबल. हे म्हणणं बी सोपं नाही, वाजवणं तर लईच अवघड आहे. किती फुल जेवून आलेला पकवाज वादक असू द्या, तो डबल तितकाच जेवला पाहिजे वाजवलं की. हे अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुवता स्मरांतकम पुरांतकम भवांतकम मखांतकम गजांधकांतकांतकम तमंतकांतकम भजे. जयत्वद भ्रविभ्रम भ्रमत भुजंगम स्वसत्वी निर्गमत क्रमस पुरत कराल भाल हव्यवाट धिमित 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 ध्वनं मृदंग तुंग मंगलम ध्वनि क्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिव. अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुवता स्मरांतकम पुरांतकम भवांतकम मकांतकम गजांधकांतकांतकम तमंतकांतकम भजे. दृश्यत विचित्र तल्पयोर भुजंग मौक्ति कस्त्रदोर गरिष्ठ रत्नलोष्टयो सुहृद विपक्ष पक्षयो तृणारविंद चक्षुषो प्रजामहि महेंद्रयो समप्रवर्तिक कदा सदा शिवम भजाम्यहम. कळालं सगळ्याला? 2च मिनिटात कसं कळायचं? 20 वर्ष गेली कळता कळता. फार अवघड आहे. महादेवाची कृपा असल्याशिवाय हे कुणी गाऊ सुद्धा शकत नाही सज्जनो. 2च माणसं महाराष्ट्रात गातात, एक ते कालीचरण बाबा आणि दुसरे शिवानंद बाबा. बस, दुसऱ्यांना नाद नाही करायचा. हे गायला सुद्धा इतकी एनर्जी लागते महाराज, सोपं नाही महाराज, भयंकर. आणि त्यातली त्यात एवढ्या टिपच्या वर स्वराला सुद्धा सोपं काम नाही. महादेव सज्जन हो, मला सांगायचंय, राजा रावणाच्या दरबारात तिथे सुद्धा चांगल्या गोष्टी होत्या. जिथे चांगल्या गोष्टी असतात तिथे वाईटही असतात, आणि जिथे वाईट तिथे चांगल्या बी. पण आपण सज्जन हो राजहंसासारखं जीवन जगावं, वाईट सोडून द्यावं. ज्याची संगती करायची आहे ना त्याच्या आता कोण माणूस असा नाही हो. प्रत्येकाचा, आज मी जरी एवढा तुम्हाला चांगला दिसत असलो तर माझ्यात सुद्धा काही अवगुण आहेत. परंतु माणसाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुण आणि अवगुण प्रत्येकाच्या जीवनात आहेत. अवगुण बाजूला काढायचे आणि गुणग्राही व्हायचं. आसार असलेलं पाणी राजहंस जसा सोडून देतो आणि सार असलेलं दूध पिऊन टाकतो, तसं चांगल्या गोष्टी, सत्य कहीं से भी मिले किसी से भी मिले सत्य का स्वीकार करो. चांगल्या गोष्टी, मोठं व्हायचं असेल ना सज्जन हो, तर चांगल्या गोष्टी कोणाकडूनही घेण्याचं शिकलं पाहिजे माणसाने. त्याच्यासाठी विचारधारा व्यापक असली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, छोटी सोच और पैरों की मोच इंसान को कभी आगे बढ़ने नहीं देती. आखूड विचाराचे ना आखूड आचाराची माणसं कधी मोठे होत नसतात सज्जन. व्यापकता पाहिजे, मनाची व्यापकता, बुद्धीची व्यापकता. संतांना त्रास झाला नाही असं नाही, प्रत्येक ठिकाणी दुर्जन लोक त्रास देत होते, सज्जनही तिथे असतात. महाराज, नेमकं ते सज्जन, ते साधू, ते संत जर आमच्या जीवनात आम्हाला भेटले तर कसे ओळखावे? तुकोबारायांनी सांगितलं, चंदनाचे हात पायही चंदन. त्यांचं जीवन आता ऐका, फार जास्त तुमचा वेळ घेत नाही हो. 10 मिनिटामध्ये पुढील राहिलेल्या अभंगाच्या अर्थाचा मी उहापोह करण्याचा प्रयत्न करतो हो. चंदनाची उपमा का दिली त्याचं कारण आहे का? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की चंदनाच्या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण गुण आहेत. पहिला चंदनाचा गुण आहे सज्जन हो, ते चंदन ज्या झाडाच्या जवळ जातं ते त्या झाडाला आपला सुगंध देण्याचं काम करतं. संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी. पहिला चंदनाचा गुण. दुसरा चंदनाचा गुण आहे का, स्वतः ते झिजतं आणि जगाला सुगंध देतं. माणसाचं जीवन सज्जन हो काही खरं नाही, क्षणाचा भरोसा नाही. क्या जीवन की पकरियास, हाथों में लिया नहीं तेरा घास. मासी पंख पाखडे तव हे सरे. कोट्यावधी लोक कोरोनाच्या काळात 2 मिनिटात होत्याचे नव्हते झाले. काळाचं बोलावून आलं की कधी जावं लागेल सांगता येत नाही माय बाप. आएगा जब रे आएगा जब रे बुलावा हरी का.
सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। हो आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। ऐका माय बाप, जीवन फार क्षणभंगूर आहे. जेवढा होईल तेवढा जगाला आपल्यापासून आनंद मिळाला पाहिजे. संतासारखं जगावं. ज्याप्रमाणे चंदन स्वतः झिजतं जगाला सुगंध देतं, संताचं जीवनही तसंच आहे. देह कष्टभीती आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. चंदनासारखं जीवन माणसाचं असावं पहा. ते स्वतः झिजतं जगाला सुगंध देतं. तिसरा चंदनाचा महत्वाचा गुण आहे का, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये ओरिजिनल चंदनाचा एकच थेंब टाका. एक थेंब पूर्ण तेलातल्या कढईच्या तेलाला पूर्ण थंड करण्याची ताकद एकाच थेंबात आहे. तापलिया तेला 52 चंदन, बूंद एक क्षण शीतळ करी. तसं संताचं जीवन आहे. संसाराच्या तापाने तापलेल्या जीवांना संताचा एक शब्द सज्जन हो त्या जीवनाला शांत करून टाकतो. ही ताकद त्या संतांच्या जीवनामध्ये. म्हणून चंदनाची उपमा दिली. ऐका, पण ती उपमा कमी वाटली हो का. महाराज म्हणतात हे गुण त्या चंदनाच्या ठिकाणी आहेत, पण अवगुण सुद्धा आहेत. आता ऐका, त्या चंदनानं सगळ्याला चंदन बनवलं, पण चंदनांच्या यादीतून बांबू हुकला. बांबू, त्या हुकलेल्या बांबूला सुद्धा संतांनी सोडलं नाही. कोणाला कोणाला, नुसत्या बांबूला नाही, हुकलेल्या बांबूला. हुकलेला चंदनाच्या यादीतून तो हुकला. म्हणून माणसं एखादा लईच गैरादेवाने वागायला माणूस की त्याला म्हणतात हुकलेला बांबू. हुकलेला म्हणजे कशातून हुकलेला, ब्रह्मदेव बुद्धी वाटत असताना तो गैरहजर होता, त्याच्यातून तो हुकला त्या यादीतून. पण तसा बांबू नाही. एका सज्जन हो, त्या चंदनानं बांबूला बाजूला केलं, पण माझ्या संतांनी त्या बांबूला सुद्धा पूजनीय बनवलं. वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची पताका त्या बांबूत घातली. आज सुद्धा निष्ठावंत वारकरी आळंदी पंढरीची वारी करणारे खांद्यावर पताका घेऊन जातात. साहेब रोज सकाळी त्या पताकेची पूजा करतात. कापडाची का काठीची, कशाची असते ती, बांबूची. पूजनीय बनवलं त्या बांबूला. त्या चंदनाचा दुसरा अवगुण, त्याच्या झाडावर सज्जन विषारी साप राहतात. विषारी साप अवगुण नाही, तो अवगुण आहे त्याचा. तुकोबारांना ती उपमा कमी वाटली. दुसरी उपमा दिली, परिसाना ही हीन कवनी अंग. परीस काय करतो, लोखंडाचं सोनं करतो. संत सुद्धा सज्जन हो हो, परीस लोखंडाचं सोनं करतो. पण प्रश्न विचारला, खापरा परीस काय करी. खापराचं सोनं करतो का, दगडाचं सोनं करतो का परीस, नाही करू शकत. परीस दगडाचं सोनं करत नाही, खापराचं सोनं करत नाही. माझ्या संतांनी सुद्धा सज्जन हो, परीसाचा स्पर्श लोखंडाला झाला की त्याचं सोनं होतं. माझ्या संताचा स्पर्श रेड्याला झाला, रेड्याची आळी फाट्याला समाधी झाली सज्जन हो. माझ्या ज्ञानोबारायाचा स्पर्श दगडाला झाला, दगडाला. जगाच्या इतिहासात एकमेव मंदिर आहे सज्जन हो जे दगडासाठी बांधलेले. दगडासाठी. कुठं, नेवाशाला. आपल्याला नगर जिल्हाच आहे ना. वा, कॉलर टाईट करायचं काम आहे. नगर जिल्ह्यातली माणसं आम्ही आहोत. ज्या जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ निर्माण झाला, त्या जिल्ह्यातली, त्या मातीतली माणसं आम्ही आहोत. जगाच्या इतिहासात बाकी लाखो मंदिरं देवासाठी बांधलेले तुम्हाला दिसतील सज्जन हो, पण या जगाच्या इतिहासात एकमेव असं मंदिर आहे जे दगडासाठी बांधलंय. दगडासाठी. ते मंदिर
का बांधल्या गेलं त्याचं कारण त्या दगडाला माझ्या ज्ञानोबरायाचा स्पर्श झाला सज्जन हो. दगडाला स्पर्श झाला तर त्याचं दैवत्व त्याला प्राप्त झालं हो. ती उपमा परिसाची कमी वाटली. दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. शेवटी दिव्याची उपमा दिली. दिवा काय करतो? अंधार नष्ट करतो, उजेड निर्माण करतो. संत सुद्धा ज्ञान रूपी अंधकार नष्ट करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतात. दिव्याच्या ठिकाणी सुद्धा अवगुण दिसला. दिवा अंधार गिळतो आणि मग उजेड देतो. बंद खोलीमध्ये दिवा लावा, सगळ्या लाईट स्विच करून टाका, बंद करा आणि दार बंद करा, खिडक्या बंद करा, दिवा खोलीमध्ये लावा आणि झोपा रात्रभर. सकाळी नाकात बोट घालून बघा काय होते. काजळी नाकातून बाहेर निघते, कारण त्या दिव्यानं गिळलेला अंधार तो बाहेर टाकत असतो. अंधार गिळणं दिव्याचा अवगुण आहे, अवगुण आहे हो. ती उपमा कमी वाटली. पुन्हा शेवटची उपमा दिली. सर्वांगी साखर अवघी गोड. कुणी खाऊ द्या, कोणत्याही तऱ्हेला खाण्याचा प्रयत्न करू द्या, साखर ही गोडच लागते, गोडच लागते, गोडच लागते. पण सगळ्याला ती गोड लागत नाही साहेब. कधी कधी साखर कारखान्याच्या चेअरमनचा आणि साखरेचा 36 आकडा असतो. चेअरमनचा, कारखान्याचा चेअरमन आहे, पण साखरेचा आणि त्याचा 36 आकडा आहे. का? शुगर झालेल्या माणसाला, डायबिटीस वाल्याला साखर जमत, सगळ्यांना न जमणं हा तिचा अवगुण आहे. तुकोबाराय म्हणतात या सगळ्या गोष्टीच्या ठिकाणी अवगुण आहेत. किती शोधून. जय जय रामकृष्ण हरी. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा. धन्यवाद.